नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सायली मनोभावे देवी आईची पूजा करत असते आणि प्रसन्न मनाने देवी आईची पूजा केल्यानंतर देवी आईकडे मागणे मागत असते. ती म्हणते की देवी आई, आज आमच्यासाठी कोर्टामध्ये खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज जर तू आमच्या पाठीशी राहिलीस ना तर सत्याचा विजय होईल. तुझी कृपा आजीच असू दे. असं म्हणून सायली आता देवी आईकडे साकडे घालते. नंतर घरातील सर्वजण तेथे आरतीसाठी आलेले असतात. आरती संपन्न झाल्यानंतर सर्वजण अगदी आशीर्वाद घेतात. त्यानंतर सायली म्हणते, आई बाबा, आम्ही कोर्टात जायला निघालो आहोत. मधुभाऊ आणि चैतन्य भाऊजी पुढे गेलेले आहेत. तेव्हा कल्पना हो असं म्हणते. मग प्रिया देखील मोठ्या तोऱ्यात देवी आईसमोर येते नमस्कार घ्यायला आणि नमस्कार करू लागते. इतक्यात अर्जुन तिला टोमणा मारतो. अर्जुन गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो की मनामध्ये भक्ती असेल ना तरच देवी आईच्या पाया पडावं किंवा प्रार्थनासुद्धा करावी. प्रॉब्लेममध्ये आल्यानंतर देवाची आठवण काढायची असं कुठे असतं का? तेव्हा सगळेजण अर्जुनकडे रागातच पाहू लागतात. कारण अर्जुनने प्रियाला टोमणा मारलेला असतो. सायलीसुद्धा अर्जुनकडे पाहते. अर्जुन म्हणतो, ते काय म्हणता? तुम्ही सांगा ना मिसेस, ते काय म्हणत असतात ना, भाव पाव काय म्हणतात ते. तेव्हा सायली म्हणते की मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. अर्जुन म्हणतो हो हो एक्झॅक्टली सेम अशीच अवस्था आहे हिची. लगेचच अश्विन म्हणतो, दादा तुझी वकिली बडबड आहे ना ती कोर्टात कर, इथे अजिबात करू नको, समजलं. त्यावेळी प्रियाच्या मनात आता वेगळीच काहीतरी गोष्टी येऊ लागतात. ती म्हणते की अर्जुन आणि सायलीचा बराच कॉन्फिडन्स वाढलेला आहे. आता यांचा फोकस ना जरा हलवायला हवा आहे. अर्जुन तर फुल कॉन्फिडन्समध्ये आहे. अर्जुनना जरा शांत राहील असं बघता आलं पाहिजे. त्याचं कॉन्फिडन्स मॉरल डाऊन करायला आता मला करावंच लागेल असं ती मनात विचार करते. लगेचच मनात काहीतरी प्लॅन करते. तेव्हा प्रताप म्हणतो, तुम्ही निघा बरं अगोदर, चांगल्या मूडमध्ये जा, चांगलं काम आहे. अर्जुन आता हसण्याची ॲक्टिंग करतो आणि डॅडला दाखवतो की आमच्या दोघांचाही मूड खूप छान आहे. तेव्हा प्रियाची ॲक्टिंग आता लगेचच सुरू होते. अश्विन अश्विन मला खूप करते. सगळेजण तिच्याकडे धावत धावत येतात. अगं काय झालं काय झालं? सायलीसुद्धा मदतीसाठी तिच्याकडे जाते. अर्जुन लगेच विचार करतो, राहू द्यात, काय हरकत नाही आहे, ती नाटक करते, जस्ट ड्रामा करते, चक्कर आल्याची, तिला चक्कर वगैरे काही आलेली नाही आहे असं तो सायलीला सांगत असतो आणि इशारा करून सांगतो. सायलीसुद्धा बाजूला होते. अश्विन लगेच प्रियाला पकडतो आणि सोफ्यावरती नेऊन बसवतो. तन्वी तू बरी आहेस ना, तन्वी तू बरी आहेस ना? ती म्हणते, नाही रे अश्विन, मला ना खरंच खूप करते. तेव्हा कल्पना देखील धावत पळत किचनमध्ये जाते आणि तिच्यासाठी पाणी घेऊन येते. तिला अगोदर पाणी प्यायला सांगते. तेव्हा सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहत राहतात. कारण त्यांना माहिती आहे प्रियाचा ड्रामा हा नेहमीचाच झालेला आहे. गरगरणं, चक्कर येणं हे सगळं त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते दोघेही अजिबात घाबरलेले नसतात आणि प्रियाची चौकशी करायलाही येत नाहीत. प्रिया पाणी पिते आणि मग कल्पनाला तिची खूपच काळजी वाटत असते. तेव्हा अश्विन विचारतो, बरं वाटते का तन्वी आता तुला? तेव्हा ती म्हणते, हो जरा बरं वाटतं आहे आता मला. अचानक काय होतं गं तन्वी तुला? कल्पना काळजीनेच विचारते. तेव्हा प्रिया म्हणते की आई, काय झाले ना, पहाटे जरा वाईट स्वप्न पडलं, तेव्हापासून मला असं खूप घाबरल्यासारखं होतं आहे. तेव्हा अश्विन पण काळजीत पडतो. अश्विन म्हणतो, अगं मी तुला म्हणायला होतो ना, काल रात्री ममासारखं होत आहे, गरगरल्यासारखं होतं आहे. तुला किती वेळा मी म्हटलं आहे एकदा फुल बॉडी चेकअप करून घेऊयात ना, तू तर माझं ऐकतच नाही आहे. तेव्हा अर्जुन लगेच तिची खोड काढण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की तन्वीचा ना असा स्पेसिफिक आजार आहे, त्यामुळे तो ना आपोआप बाहेर येतो. म्हणजे बघ, प्रियाला आता बरोबर समजतं की अर्जुन दरवेळी आपली चोरी पकडणार. अर्जुन हसतच असं वागत असतो आणि म्हणतो की हिला ऐनवेळेस बरोबर समजतं कधी चक्कर आणायची, कधी आजारी पडायचं आणि कधी असे ड्रामे करायचे. ऐन मोमेंटला हिला सर्व काही समजतं आणि त्यात एकदम ती परफेक्ट आहे. अश्विन तेव्हा सर्वजण अर्जुनकडे पाहू लागतात आणि अर्जुन असं का बोलत आहे हे कोणाला समजत नाही. अर्जुनवर नाही तर सर्वांचा प्रियावरती विश्वास बसलेला असतो. एवढा शांत बसलेला प्रताप देखील अर्जुनला म्हणतो, अर्जुन आता हे बोलायलाच हवं आहे का तुला? तेव्हा अर्जुन आपला गप्प राहिलेला असतो. सायलीसुद्धा इशारा करते, हो शांत बसा ना, जाऊ द्या. अर्जुन त्यानंतर गप्प बसतो. प्रिया पुन्हा नाटकं सुरू करते की म्हणते, मला ना आई नुसतं असं घाबरं झाल्यासारखं होतं आहे. मी देवी आईच्या पाया पडले तरीही मला असं शांत वाटत नाही आहे. अर्जुन आता लगेच असं म्हणतो, तुझा नमस्कार आहे ना, तो देवी आईला आवडलाच नसणार. देवी आईचंही असंच म्हणणं असेल की खोटारड्या माणसांना तुझ्यापासून लांब राहायचं. त्यावेळी सर्वजण अर्जुनकडे खूप रागात पाहू लागतात. अर्जुन, प्रताप आणि कल्पना हे सुद्धा त्याच्याकडे पाहतात. प्रिया, सायली देखील पाहत राहतात. गप्प राहणार असं सायली त्यांना सांगत असते. अर्जुन काही गप्प राहायचं नावच घेत नाही.
प्रियाच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज त्याला माहिती असतात. प्रिया लगेच म्हणते, आई हा ना असं सतत असं बोलत असतो ना, हा सतत मला असं त्रास देत असतो, माझा मॉरल डाऊन करतो, स्वप्नसुद्धा मला हेच राहतं आणि माझा निरपराध माणसाला खूप माणसं मिळून अशी फाशीची शिक्षा देत आहेत, अशी स्वप्नसुद्धा मला पडू लागले आहेत आई, असं नाटकं करत प्रिया सांगत असते आणि कल्पना तिच्यावरती विश्वास ठेवते. अर्जुन हसतो आणि म्हणतो, रिलॅक्स, खोटी साक्ष दिल्यामुळे काही फाशीची शिक्षा वगैरे मिळत नाही. हो, पण तू एक काम करू शकते की जेलमध्ये जाण्याची स्वप्न बघायला लागतो आता. तेव्हा कल्पनासुद्धा अर्जुनकडे रागाने पाहते आणि म्हणते, अर्जुन जर एक शब्द जर पुढे तू बोललास ना तर खबरदार, असं म्हणून रागात अर्जुनकडे पाहते आणि अर्जुन मग गप्प राहतो. त्यानंतर अश्विन लगेच चवताळून उठतो आणि प्रियाची बाजू घेतो आणि अर्जुनला म्हणतो, ए दादा, तुला ना शेवटचं सांगतोय की माझ्या बायकोला या घरामध्ये रिस्पेक्ट हा मिळायलाच हवा आहे. तेव्हा अर्जुन लगेचच तोंडवेड वाकडं करतो आणि सायलीसुद्धा आता खूप टेन्शनमध्ये येते की कोर्टमध्ये जाताना उगीच वादावादी नको आहे. त्यामुळे तो म्हणतो, जर माझ्या बायकोला जेलची धमकी दिलीत ना, अश्विन म्हणतो, तर गाठ माझीची आहे, लक्षात ठेव. तेव्हा सायलीला आता अर्जुनचा जरा राग झालेला असतो. तेव्हा म्हणते की अश्विन भाऊजी, हो यांच्या वतीने मी माफी मागते, सध्या तरी वाद नको आहे. अर्जुन हसतो आणि म्हणतो, ओके फाईन, इट्स ओके, हा वाद आपला इथे संपलेला आहे. प्रियाची काळजी करत असताना तेव्हा अर्जुन लगेचच म्हणतो, मला काय वाटतंय ना, आता ती बोलतच आहे, तन्वी अशी वारंवार आजारी पडत असते, मग कोणत्या डॉक्टरकडे चेकअप करायला जायचं. सिनियरच्या डॉक्टर श्रद्धा आणल्या होत्या ना प्रतिमा आत्यांसाठी, त्या डॉक्टरकडे जायचं का चेकअप करायला. सायकॅट्रिस्ट आहेतच. त्यावेळी प्रियाला अजूनच राग आलेला असतो, कारण अर्जुन तिला चिडवत असतो, हसवत असतो. काल जे सायकॉलॉजिस्ट आले होते ना, त्यांना आणायचं का तुझं चेकअप करायला, म्हणजे तू पटकन बरी होशील, असं अर्जुन तिला म्हणत असतो. प्रियाला देखील खूपच राग येतो. ती चवताळून रागात आलेली असते आणि म्हणते की नक्की काय सिद्ध करायचं आहे तुला, म्हणून ती त्याच्याकडे आता भडकत म्हणते, अरे मानसिक आजार आहे, त्यामुळे तुझ्या केसला खूप मोठी मदत होईल ना, तू हे काय करतो आहेस, एक साधी आणि मामूली केस लढण्यासाठी, जिंकवण्यासाठी तू तुझ्या बहिणीला खचवतोयस, तुझ्या बहिणीचं डिमॉरल करतोय, तिचा यूज तू करून घेतोयस, तिला पूर्णपणे मेंटल ठरवतोयस तू. अर्जुन, अरे अजून किती खालच्या थराला जाणार आहेस तू. प्रिया रागातच अर्जुनवर भडकत बोलत असते. तेव्हा अश्विन लगेचच म्हणतो, तन्वी तू शांत हो. तेव्हा प्रिया म्हणते, काय शांत हो अश्विन, अरे याच्यामुळे ना माझं जगणं मुश्किल झालं आहे आणि तू मला शांत करतोस. असं म्हटल्याबरोबर प्रियाचं एकदम शांत होते आणि अर्जुनने तोंडातून एकही शब्द काढलेला नसतो. सायलीसुद्धा प्रियाने एवढा कांडव केलेला पाहून शांतच राहिलेली असते. अर्जुन एवढा, प्रिया मनातल्या मनात म्हणते, हा चिडला कसा नाही आहे, मी याला इतकं बोलले, अर्जुनचा मला कॉन्फिडन्स लूज करायचा आहे, त्याला चिडवायचं आहे आणि त्याचा फोकस मला हलवायचा आहे, परंतु हा काहीच रिॲक्ट करत नाही आहे, असं ती मनातल्या मनात विचार करत असते. आणि त्यानंतर सायली असं विचार करून ते दोघेही केलेले असतात आणि पुन्हा अर्जुन गालातल्या गालात हसतो. सायलीला लगेच विचार करतो, कारण प्रियाही मला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न